आपल्या सोबत आहेत भाजपचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवारजी. हो, अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे, तुम्ही अर्थमंत्री राहिलेले आहे. महाराष्ट्राची आर्थिक स्थिती आता काय आहे? नाही, आर्थिक स्थिती तर महाराष्ट्राची नेहमीच चांगली असते. देशाच्या GST पैकी 20% वाटा आमचा आहे. देशाच्या GDP मध्ये आमचा 15% वाटा आहे. उद्योग क्षेत्रामध्येही 21% वाटा आहे. तर आमच्या अर्थव्यवस्थेची चिंता करण्याचं कारण नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ज्या महाराष्ट्रापाशी आहे त्या महाराष्ट्राची जनता, शेतकरी, कष्टकरी, नोकरदार, उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक सर्वजण मनापासून मेहनत करतात. म्हणून GST 20% येतो. म्हणजे 28 राज्य, 8 केंद्रशासित प्रदेश एकीकडे, आमचा महाराष्ट्र एकटा एकीकडे आहे. मुंबईचं आमचं बजेट साधारणतः 76,000 कोटीचं आहे. जर आमच्या देशाच्या इतर राज्यांच्या तुलनेत जर आम्ही कंपॅरिझन केलं, आमचं तर महानगर आहे, आम्ही 16व्या क्रमांकावर येतो. म्हणजे आमच्यापेक्षा इतर राज्यांची मुंबईपेक्षा बजेट अर्थसंकल्प हा छोटा आहे. एवढी शक्ती आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या नावाचा. मला वाटतं की हा करिश्मा आहे की कष्ट करणारा इथं माणूस आहे. आणि म्हणून अर्थसंकल्प किंवा तिजोरी याची मग चिंता नाही आहे. चिंता एवढीच आहे की या तिजोरीचा पैन पै हा असा खर्च झाला पाहिजे की महाराष्ट्र $1 ट्रिलियन इकॉनॉमीसाठी वेगाने आपलं लक्ष पूर्ण करू शकलं पाहिजे. लाडकी बहीण आहे, त्यानंतर शेतकरी कर्जमाफी आहे, त्यासाठी भरपूर निधी द्यावा लागणार आहे. ती तरतूद आहे आपल्याकडे? आपण ज्या महाराष्ट्रामध्ये 59,000 कोटी व्याजात आपण भरतो, ज्या महाराष्ट्रामध्ये 2,48,000 कोटी पगार पेन्शनवर खर्च करतो, तर लाडक्या बहिणीचे का 28 आणि 30,000 कोटी आपले महाग होतात का? आम्ही पगारावर 2,48,000 कोटी पगार आणि पेन्शनवर खर्च करतो, 60,000 कोटी 59,000 कोटी व्याजावर खर्च करतो. सर्वांना लाडक्या बहिणीच्याच पैशाची नजर काय आहे? मग आता कधी कधी आश्चर्य वाटतं की असे प्रश्न का विचारले जातात. राहुल गांधी यांनी महात्मा गांधीच्या हत्येमागे संघ आहे अशी टीका केली होती, त्यामुळे त्यांना आज कोर्टात पुन्हा एकदा हजर राहावं लागलं. काय नाही, मग एक गोष्ट समजत नाही, इतके वर्ष काँग्रेसचं सरकार होतं, काय झोपेत होते? म्हणजे कुंभकर्ण नरकातून म्हणावा ग्रिस्ते में हमारे बाप लगते है. अहो, खून महात्मा गांधीजींचा जर खून हा तुम्ही म्हणता संघाने केली आहे, तर मग कोर्टावर तुमचा विश्वास नाही आहे का? कोर्टाने आपल्या स्पष्टपणे कोर्टाने सांगितलं संघाचा काही संबंध नाही. गोडसेचा आणि संघाचा संबंध दूर दूरपर्यंत नव्हता, हे कोर्टाने सांगितलं. म्हणून मला वाटतं की हे कुठं शिकलेत, कोणत्या शिक्षकांनी शिकवलं अशा पद्धतीचं बोलणं? राजकारण करायचं म्हणून तुम्ही महात्मा गांधींचाही अशा पद्धतीने वापर तुम्ही करता. आणि मग तुम्ही एवढे वर्ष राज्यावर होते, तुमचे वडील होते, आजी होती, तुमचे पणजोबा होते, का नाही हो बंदी टाकली? बंदी टाकायची होती ना. असं सोडतात का रस्त्यावर? एखाद्या संघटनेनी जर राष्ट्रपित्याच्या संदर्भात अशी दृष्ट कृती केली असेल तर तुम्ही त्या संघटनेला असंच जाऊ देता? हे तुमचं राज्यकारणीचं राज्यकर्ते म्हणून असे धंदे करता तुम्ही? काही वाटत नाही तुम्हाला? राज्य कोणासाठी करता तुम्ही? कायदा सुव्यवस्था ठेवायची नाही, दोषी असेल त्याला दंड करायचा नाही, नुसतं भाषणात शब्द वापरायचे. कोर्टाने तर त्यांना आता शिक्षा केली पाहिजे. खोटं बोल, पण गोबेल्सच्याही पुढे गेले. काल EIS समिटमध्ये युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शर्ट्स काढून, टी-शर्ट्स काढून आंदोलन केलं. जगभरातले प्रतिनिधी त्या ठिकाणी आले होते. सगळा जनता निवडणुकीत त्यांचे कपडे काढताय, त्यांना आता कपडे काढून घ्यायची एवढी सवय लागली की आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावर जेव्हा देशाच्या प्रगतीसाठी चर्चा होते, संवाद होते, मंथन होते, ते स्वतःच कपडे काढायला लागले. याचं कारण साधं आहे, असे समिट झाल्यानंतर पुन्हा मतदार निवडणुकीत यांचे कपडे काढतील, स्वतःच काढून घेणं जास्त योग्य असं त्यांचा विचार दिसतोय. रोहित पवार वारंवार अपघात झाला दादांचा, घातपात झाला असं म्हणतायत. आता ते म्हणतात की मोदी आणि शहाच दादांना न्याय देऊ शकेल. नाही, न्याय तर या देशाच्या आपली पोलीस व्यवस्था आहे. काय महाराष्ट्राच्या पोलिसांवर तुमचा विश्वास नाही आहे?
महाराष्ट्राच्या गुप्तचर विभागावर तुमचा विश्वास नाही आहे. माननीय मोदीजी शहासाहेब नक्कीच न्याय देतील, पण तुमच्याकडे काही पुरावे असेल तर मी अजूनपर्यंत बातमी ऐकली नाही की पत्रकार परिषद त्यांनी घेतली. अनेकदा ते मी बघितली, माझे मित्र आहे, आजही घेतली. पण पोलीस स्टेशनमध्ये कधी गेल्याचं मी नाही ऐकलं. जा ना तुम्ही बारामतीच्या पोलीस स्टेशनमध्ये, सारे पुरावे घेऊन जा, पोलीस स्टेशनमध्ये पुरावे द्या. आवश्यकता असेल तर मी देवेंद्रजींना विनंती करेन की यांना एक नवीन पुरस्कार पोलीस मित्र म्हणून सुरू करा. पण अशा पद्धतीने वातावरणात संशय निर्माण करणं, आणि एक चांगले आमदार आहे रोहित पवार, जे एक अभ्यासू आमदार आहे. अभ्यास हा जनतेच्या हितासाठी उपयोगात आणलं पाहिजे. अभ्यास संशय निर्माण करण्यासाठी उपयोगात आणू नये, एवढी माझी त्यांना आग्रही सूचना आहे. माझे मित्र आहेत ते. शेवटचा प्रश्न माझा, केंद्रीय मंत्री नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केली. ते विमान कंपनीचे मालक आहेत, त्यांच्याशी त्यांचा संबंध आहे असं ते म्हटलं. नाही, हे मला माहीत नाही. त्यांनी जर मागणी केली असेल, राज्यसभेमध्ये लोकसभेमध्ये त्यांचे संसद आहेत, त्यांनी आयुधाचा उपयोग करावा. संसदीय आयुधांचा उपयोग करून चर्चा घडवावी. त्या चर्चेमध्ये सरकारकडून उत्तर द्यावं. कोणाशी कोणाचा संबंध आहे यावरून काय ॲक्सिडेंट ठरते का हो? समजा उद्या असंही होऊ शकतं की त्या लोकांशी पवारसाहेबांचाही संबंध असेल. आता नायडू जे मंत्री आहे त्यांच्याशी शरद पवार साहेबांचाही संबंध आहे. मग तुम्ही असं चक्र लावाल का की नायडूचा त्या कंपनीशी संबंध, नायडूशी पवारसाहेबांचा संबंध, म्हणून मग सर्वांनीच राजीनामे द्यायचे, असा संबंध गावता येईल का हो? कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.